तर मंडळी असं आहे की मुळातच राजकारणात काही शाश्वत नसतं. यापूर्वी देखील राजकीय इतिहासात आपण अनेक आघाड्या होताना पाहिल्या आणि त्या विखुरल्या देखील पाहिल्याचा इतिहास आहे. आता या सगळ्या याच्यात खरं तर ठाकरेंच्या विधानानंतर एक वाक्य मला आवर्जून आठवतं की सोयीचं शास्त्र आणि सवडीचं परमार्थ असं काही उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे का? या सगळ्या याच्यात राज ठाकरेंना साथ घालत खरं तर राज ठाकरेंसोबत जायचंय म्हणून आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे का? लोकसभेला कमावलं पण विधानसभेला गमावलं. हे गमावल्याचं नेमकं कारण जे आहे ते त्यांच्या मुलाखतीतनं त्यांनी सांगितलं. मीपणा त्याचबरोबर जागा वाटपाच्या विषयाला घेऊन झालेला उशीर यात बरंच काही नुकसान झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. यापुढे जर तसं होणार असेल तर मात्र महाविकास आघाडीत राहण्यात काही अर्थ नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फुटीचे संकेत मिळत आहेत का? चला चर्चा करणार आहोत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील. आपल्यासोबत आहेत शिवसेना उभाटाचे समर्थक किशोर तिवारी. चला मला असं वाटतं की किशोर तिवारी यांच्यापासून सुरुवात करूयात. मी मग बाकीच्यांकडे येतोच. किशोरजी, कायम थेट बोलता, स्पष्ट बोलता. तुम्ही काय म्हणायचं उद्धव ठाकरेंना? उद्धव ठाकरेंनी मनाची तयारी केली आहे, चला महाविकास आघाडीतनं बाहेर पडायचं, काय नेमकं? असं काही नाही. जे चुका झाल्या त्या कबूल करणं म्हणजे बाहेर पडायची आवश्यकता नाहीये. तसाच प्रकार होत असेल आणि प्रत्येक तिकिटी माग जर बंडखोर उभे राहत असतील तर त्याला काय अर्थ आहे? अशा आघाड्या टिकत नाही. ते आम्ही विधानसभेत पाहिले. कारण अनेक चुका झाल्या ना, अनेक चुका झाल्या. आता रामटेक मतदारसंघात जसे काँग्रेसचे 2 उभे राहिले, त्याच्यातले एक राजेंद्र मोळक आहे, त्यांना काँग्रेसनी परत घेतलं. अशा अनेक आहेत. मी कोणाच्या व्यक्तिगत आता नाव घेणार नाही. विजय वडेट्टीवारनी सुद्धा कबूल केलं ना की आपण चुका केल्या. आणि जर तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून आणि भाजप विरोधी आणि भाजप धोरणाचा विरोध करणारे जर तुम्हाला मत एकवटले नाही तर काय परिणाम होता ते बघितलं आहे. तर मला तर हा निरोप त्यांनी दिला आहे की तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि तुमचं एक मला शरद जाधवांनी केलेलं विश्लेषण आणि तुम्ही त्याला पकडून बोलले की राज ठाकरे यांना समाविष्ट करण्यात तयारीने आम्ही फारकत घेण्याचा प्रयत्न करतो. तसं काही आहे का जनतेच्या मनात? तसा प्रश्न आहे किशोरजी. लोकांना वाटत असेल, परंतु राज ठाकरे जेव्हा विरोधक होतात तेव्हा कट्टर विरोधक होतात. आणि राज ठाकरे असेट आहे, त्यांनी हा ब्रँड आहे. लोकांनी त्यांना अंडर इस्टिमेट केला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की थोडक्यात उद्धव ठाकरेंना आजच्या वक्तव्यातनं बाहेर पडण्याबद्दल काही त्यांना बोलायचं नाही. चला केशवराव, मी येणार आहे पण सगळ्यात शेवट मी आपल्याकडे येतो. पहिले जे सहकारी आहेत त्यांची मतं आपण जाणून घेऊयात महाविकास आघाडीतल्या. बालाजी, बघा, खुद्द वडेट्टीवारांनी देखील कबूल केलं की चुका झाल्या. पण आज उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की लोकसभेत कमावलं, विधानसभेत गमावलं. आणि ते कशामुळे गमावलं हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. यापुढे तशा चुका व्हायला नकोत. या वक्तव्यातनं एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बार्गेनिंग पॉवरमध्ये मीच टॉपला असणार असं काही उद्धव ठाकरेंना सांगण्याचा प्रयत्न होता का? नाही, मला असं वाटत नाही की असं काहीतरी असेल. कारण लोकसभेत जे यश महाविकास आघाडीला मिळालं आणि त्यानंतर विधानसभेच्या वेळेला 3 पक्षांचं ज्या वेळेला आघाडी असते किंवा युती असते, म्हणजे ते आमच्याकडे खेचाखेची होत होती आणि महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित होतं अशातलं नाही, त्यांच्याकडेही होतं. फक्त एवढंच की तिथं भाजपचे बाकीचे 2 पक्ष गुलाम असल्यामुळं त्यांना पदरात पडेल ते खरं म्हणजे चांगलं मानून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं उद्धवजी जे म्हणाले ते सिंहावलोकनाचा प्रकार होता. त्याच्यात महाविकास आघाडी तुटतीये असं कुठलं ते स्पष्टरित्या बोलले नाहीत. आपणच आता सुरुवातीला दाखवलं. आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे नेते माननीय विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आमच्याकडनं काही चुका झाल्या तर इथून पुढच्या निवडणुकीमध्ये त्या आम्हाला करायच्या नाहीयेत. यामध्ये महाविकास आघाडी तुटणार आहे अशातला कुठला भाग नाही. आपण जे म्हणालात बार्गेनिंग पॉवर, तो विषय नाहीये. आमच्या 3ही पक्षांच्या समोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे या राज्यामध्ये बोगस मतदान आणि अशा प्रकारे निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पाडून जे भाजप या राज्याचं
पूर्ण चुकीच्या पद्धतीनं जे गुंडाराज माजवलेले ते कसं थांबवता येईल आणि लोकशाही कशी वाचवता येईल हे तीनही पक्षांचं समोरचं ध्येय आहे. बरं. त्यामुळं आपणही विचारले, मला असं वाटतं की त्यांच्या मुलाखतीमध्ये ते सरकारवरती बाकीचे पण बरेच मुद्दे घेतलेले आहेत, त्यावरती सुद्धा चर्चा होणं फार गरजेची आहे. बिलकुल. मी पत्रकार म्हणून सगळ्यांचा शुभचिंतक आहे बालाजी. चला विद्याताईंकडे जाऊयात. विद्याताई, काय नेमकं असं असतं की एखाद्या कुटुंबाच्या भेटीला आपण गेलो की फार आपुलकीने चौकशी करतो की सगळं ठीक आहे ना? हाच प्रश्न मी आपल्याला विचारतोय. नाही, अगदी सगळं ठीक आहे, काय काळजीचं कारण नाही तसं. म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारल्यावर मी तुम्हाला सांगते की काळजीचं कारण नाहीये. बरं. कारण अजून 1-2 महिन्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या मी अनेकदा तुमच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि नेहमी आघाडी असो की युती असो, पहिल्यांदा 2 पक्ष असायचे, आता 3-3 पक्ष झालेत युतीमध्ये पण आणि आघाडीमध्ये पण. त्यामुळे ते सीट्स कमी कमी होते, वाटण्या 3 भाग होतात त्याचे. आणि त्यामुळे काही पॉकेट्स असतात की जिथे आपले कार्यकर्ते कामं करत असतात आणि त्यांना तिथून तिकीट हवं असतं आणि अशा वेळेस जर काय तिकीट मिळालं नाही तर कार्यकर्त्यांची नाराजी होते आणि त्यांना पुन्हा 5 वर्षापर्यंत थांबणं शक्य नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मतं घेणं की त्यांना कुठले मतदारसंघ लढवायचे आहेत, कुठे नाही, आपल्याकडे चांगले उमेदवार कुठले आहेत आणि तिथे जर काय आमचे मित्र पक्ष क्लेम करत असतील तर मग ती कार्यकर्त्यांची नाराजी होते आणि मग त्याचा पक्षाला त्रास होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, एकत्र लढले तर खूपच चांगलं आहे आणि वेगवेगळे लढले तरी काय पुढच्या निवडणुकांवर म्हणजे लोकसभेच्या असतील किंवा म्हणजे विधानसभेच्या असतील विद्याताई, काय तुम्हाला परिणाम 100% खात्री वाटत नाही का? कसली? म्हणजे तुम्ही एकत्रित राहाल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? नाही, एकत्र आम्ही खूप राहायचा प्रयत्न करू आणि राहिलं पाहिजे असंच मत आहे. परंतु त्या वेळेची जी परिस्थिती आहे ती मी सांगितली की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या पण आपल्या नजरेआड करून चालत नाही, त्यांनाही आपल्याला सन्मानानेच हे करायला लागतं. त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती कशी आहे ते आपल्याला आत्ताच सांगता नाही येणार. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती पाहूनच खरं तर आपण निर्णय घ्याल असं आपण म्हणताय. चला, यातनं बरंच काही खरं तर समोर येत आहे. चला, मी आता जातोय केशव उपाध्यायांकडे. केशवराव, तुम्ही तिन्ही सहकाऱ्यांचं ऐकलं, महाविकास आघाडीतले हे तिन्ही सहकारी. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की विधानसभेच्या निकालानंतरच महाविकास आघाडीला सुरुंग लागला होता का? आणि आज त्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते आज उद्धव ठाकरेंनी केलंय. असं आहे की दोन्ही पक्ष, उभाठाचे सहकारी दोन्ही पक्ष अजूनही कुठल्या स्वप्नात वावरतात मला माहिती नाही, अजूनही ते कुठल्या आशावादावर वापरतात मला माहिती नाही. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून सातत्याने संजय राऊत ही भूमिका मांडतायत की महाविकास आघाडीचं, इंडियाचं आता काही काम नाही. त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी भूमिका मांडली होती की महाविकास इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, कशासाठी इंडिया आघाडी ठेवली आहे, इंडिया आघाडीने काही कामच केलं नाही, ही काही दिवसापूर्वी मांडली. त्यानंतर मधल्या काही 8 दिवसापूर्वी पुन्हा संजय राऊत म्हणाले महाविकास आघाडीचं काही कामच नाही, राज्य विधानसभा निवडणुका होती तेव्हा महाविकास आघाडी होती, आता काही महाविकास आघाडीचं कामच नाही. त्यामुळे हे ते सातत्याने, आणि तिसरं आता राज ठाकरे नंतर आता आज उद्धव ठाकरेंनी एका अर्थाने सांगितलं की पराभवाला कारणीभूत कोण आहे, तर हे जे सगळं 3 पक्षांमधला असमन्वय होता तो कारणीभूत आहे. त्यामुळे आता पुन्हा एक प्रकारे ही आघाडी नको अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी केलाय. पण अजूनही 2 पक्ष, अजून उद्धव ठाकरेच्या प्रचंड आशावादाबद्दल दोन्ही पक्ष त्यांच्या प्रेमात आहेत असावं की त्यांची परिस्थिती असेल मला माहिती नाही. मला माहिती आहे म्हणजे पहिल्यांदा एक भूमिका देतो की मुळात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असताना स्वाभाविकपणे त्या ठिकाणी एक प्रचंड मोठी रस्सीखेच ही होत असते. पण तरी सुद्धा म्हणजे मला हे प्रश्न विचारतील का भाजप शिवसेना एकत्र असताना वेगळे लढले नाहीत का? होय, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 10-20% ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही जरूर वेगळे लढलोय. पण धोरणात्मक निर्णय होता की लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिसरं म्हणजे लोकसभा विधानसभेला 100% युती असायची, प्रश्नच नव्हता. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10-20% ठिकाणी आम्ही समोरासमोर लढायचो जिथे एकमत व्हायचं नाही, जिथे एकमत झालं नाही असं. पण अशा पद्धतीने युतीची गरजच नाही अशा प्रकारची लाईन ज्या पद्धतीने संजय राऊत काही दिवसापूर्वी घेत आहेत, आघाडीची गरजच नाही किंवा आता उद्धव ठाकरेंनी असं सुतोवाच केलंय. कारण त्यांना माहितीये की आता तशा अर्थाने काँग्रेसला मुंबईत काही अस्तित्व नाही, मुंबई ठाणे परिसरामध्ये
बरं. शरद पवार गटाचं तर कधीच नव्हतं. हम्म. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. हम्म. आणि बाकी बाहेरच्या ठिकाणी तशा अर्थाने शिवसेनेच्या उभाठ्याचे स्ट्रॉंग पॉकेट्स नाहीयेत. हम्म. त्यामुळे हो घोडं कशासाठी घ्यायचंय अशा पद्धतीच्या मानसिकतेतनं एक प्रकारे त्यांनी भूमिका सुरू केली. नंबर एक. हम्म. नंबर दोन, उद्धव ठाकरेंची भूमिका सातत्याने बदलती राहते. हम्म. ते कधीच एका भूमिकेत ठाम नसतात. त्यांनी हिंदुत्वाचा भूमिका घेतला, मध्येच त्यांनी तो भूमिका सोडली, मध्येच त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर हिंदी भाषिकांबद्दलची संमेलनं ही उद्धव ठाकरेंनी मुंबईत शिवसेना अखंडित असताना सुरू केली होती. बरोबर, ते गेले होते स्वतः. गुजराती बद्दल त्यांनी हा त्यामुळे मध्येच त्यांनी परत सोडून दिली. आता ते परत मराठी विषय करायला जायला लागले. त्यामुळे कुठली भूमिका घ्यायची, हिंदुत्वावर राहायचं, मराठीवर राहायचं, राज सोबत जायचं, महाविकास आघाडी सोबत जायचं, सोयीनुसार मुख्यमंत्री करायची वेळ आली, मुख्यमंत्री व्हायची वेळ आली त्यावेळी त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी हे जवळचे होते. आता तसं महापौर होताना तशी शक्यता दिसत नाही की आता राज ठाकरे त्यांना आणि रोज राज ठाकरे साथ घालतात, राज ठाकरे तर काही बोलायला तयार नाहीत. बरोबर. त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये उद्धव ठाकरेंची आजची मुलाखत सुद्धा एक प्रकारे गोंधळलेली दिसतीये. प्रत्येक वाक्यामध्ये अनेक गोंधळाची उदाहरणं देऊ शकतो, पण त्यात वेळ घालवत नाही. पण त्या ठिकाणी अजूनही या दोघांना त्यांच्याबद्दल आशा वाटते. उद्धव ठाकरे काय प्रकारे कसे धोरण बोलतात ते सगळ्यांना आम्ही सगळ्यात जास्त आम्हाला माहितीये. पण ठीक आहे, त्या बरोबर. सगळ्या विषयामध्ये त्यांना शुभेच्छा आहेत, आमचं काही म्हणणं नाही. बरं, चला किशोर तिवारीजी, आता खरं तर तुम्ही बोलायला पाहिजे. बघा, आता इतकी दिवस शाखेत कार्यकर्ता म्हणून काम केलं, सगळ्या लोकांसाठी चाळीत गेलो, अशा वेळी मला महापालिकेपर्यंत जायचंय की हो, मला नगरसेवक पदासाठी तिकीट दिलं पाहिजे, हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. आणि शिवाय जसं केशवपत त्यांनी म्हटलं की काँग्रेसची मुंबईत असणारी ताकद, राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतलं अस्तित्व, शिवसेनेला मुंबई महापालिका खूप महत्त्वाची आहे, त्याबद्दल ते महत्त्वाकांक्षी आहेत. मग आत्ता पुन्हा एकदा यावरनं असं म्हणायचं का की उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील, एकला चलोरेचा नारा देतील? सगळं स्पेक्युलेशन आहे. मी सांगतो तुम्हाला, केशवनी जास्त चिंता दाखवली तर केशवनी आता भाजपची चिंता करावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केशव एवढे काँग्रेसवाले तिथे जमा झाले आहे भाजपमध्ये, तर स्वतःची चिंता करावी. परंतु एक मी सांगतो तुम्हाला केशव, की जोपर्यंत विरोधी पक्ष एक संघ राहत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आता भाजपला हरवणे जड आहे. आणि ही गोष्ट मूलतः सर्वांना समजली असेल तर ते लोक वाद घालणार नाहीत. आणि शिस्तीत वाढलेले कार्यकर्ते जर महत्वाकांक्षा होतील, कारण आजकाल राजकारणात सगळ्यांनी धंदा केलाय. बर, केशव उपाध्ये सारखे सतरंजिया उचलणारे लोक राहिले नाही. बर, सगळे एका 5 वर्षातच ते 200-300 कोटीचे 1000 कोटीचे मालक होतात. तर काँग्रेसची ताकद मुंबईमध्ये नाहीये, राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये नाहीये ताकद. हा केशव उपाध्ये ठरवत असतील तर मग ठीक आहे. परंतु मी सांगतो की आता जे यश मुंबईत मिळालेलं आहे, मी जवळून पाहिलेलं आहे, त्या यशामध्ये काँग्रेसची मतं फार निर्णायक होती, राष्ट्रवादीची मतं निर्णायक होती. तर आता राज ठाकरे आमच्या सोबत येतील तर त्यांना अकोमोडेट करावं लागेल आणि काँग्रेसला त्याग करावा लागेल, तसंच शिवसेनेला त्याग करावा लागेल. आणि जर भाजपला आणि या अशा पण किशोर तिवारी, राज ठाकरेंनी सोबत येणं काँग्रेसला पटणार आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला पटणार आहे का, त्यांच्या मतदाराला पटणार आहे का? सगळी चिंता तुम्ही करू नका. नाही, मी प्रश्न उपस्थित करतोय, सामान्य माणसातले प्रश्न उपस्थित करतोय, सामान्य माणसाच्या मनातले. करा तुम्हाला बरं आहे, भांडणं कितीही लावा, काही फरक पडत नाही. मात्र आता हिंदी भाषिक बघा ना, केशव उपाध्यायला आता सांगा की त्यांचं मराठी आणि हिंदी बाबत काय मत आहे, बोलणार नाहीत, कोणत्याही चर्चेला ते दिसत नाही. किशोर तिवारीजी, हे तर खरं आहे ना की उत्तर भारतीयांच्या संमेलनाला उद्धव ठाकरे गेले होते, ते सोयीनुसार राजकारण करतायत, सोयीनुसार आपलं मत बदलतायत, आपली भूमिका बदलतायत, जो आरोप त्यांनी केलेला आहे केशव उपाध्यांनी, या तथ्य तुम्हाला असं वाटतं का? तसं होत नाहीये का? एक मिनिट, एक थोडं थांबा. हा मुद्दा निघाला होता की 1ली ते 5वी तुम्ही हिंदी कंपल्सरी कराल आणि तो देवेंद्रनी सतत विड्रॉ करून तो संपवलेला आहे. त्याच्यानंतर काही वाद आहेत, काही वाद उपस्थित होत आहेत, त्याला उद्धव ठाकरे इंडोर्स करत नाही. उद्धव ठाकरे तर उत्तर भारतीयांना फार जवळ करतात. तो पहा, आमच्या प्रियंका चतुर्वेदी बघा ना,
काँग्रेसनी त्यांना काहीच दिलं नाही. यांनी तर त्यांना आल्या आल्या एका महिन्यात राज्यसभेला सदस्य केलं होतं. आणि त्यांच्या हृदयाच्या फार जवळ आहे. केशव, तुम्ही जरा या ना त्यांच्या जवळ, तुम्हाला लवकरच करून देतील. परंतु केशव उपाध्याय. सत्तेमध्ये असं आहे तिवारी साहेब, असं आहे, माझा पक्ष माझ्यासाठी पुरेसा आहे. मी काही पक्ष बदलणारा नाही. त्यामुळे पक्षाबद्दल मी विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता बदलवणारे आहे. पक्ष हा, बदलवणारे. त्यामुळे माझ्यासाठी माझा पक्ष पुरेसा आहे. मला बदलवणारे इथं अनेक जण आहेत. त्यामुळे मला त्याबद्दल बोलायचं नाही. माझा पक्ष, माझी निष्ठा, माझा विचार हा माझ्यासाठी अंतिम आहे. दुःख आपण किशोरजी, केशवराव ठाम आहेत, ते म्हणतात मी ठाम आहेत. चला विद्याताईंकडे जाऊयात. विद्याताई बोला. केशवराव म्हणतायत की मी लोकांना पक्ष बदलायला लावतो, मी नाही बदलणार असं म्हणायचं ते उद्दिष्ट आहे. येस, विद्यार्थी तुमचं अगदी बरोबर आहे. तेच म्हणते. तर माझं म्हणणं काय आहे की मनसेचा याच्यात महत्वाचा रोल अशासाठी असणार आहे की मनसे स्वतःचं नुकसान करून घेणार का. कारण भाजपचे प्रयत्न चालू आहेत की उद्धवजी आणि राज ठाकरे कधीच एकत्र येऊ नये. बरं. कारण उद्धवजींच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर त्यांना आता त्यांची एक सेक्युलर प्रतिमा सुद्धा झाली. म्हणजे अल्पसंख्याक असतील, उत्तर भारतीय असतील, मराठी असतील, असे सगळे वोटर्स आता त्यांच्याकडे आहेत. म्हणजे त्यांची वोट बँक तशी मजबूत आहे. परंतु मराठी वोट्स डिवाइड होऊ नये म्हणून या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. बरं. आणि भाजपचं म्हणणं आहे की त्यांना मनसेचा टेकू पाहिजे, कारण त्यांना उत्तर भारतीय मतं मिळतील, ढोंगी हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मिळतील, पण त्यांना मराठी मतं मिळणार नाही त्याची काळजी आहे. म्हणून ते पण राज ठाकरे स्वतःचा उपयोग टेकू म्हणून करून घेणार का भाजपसाठी. बरं. जर त्यांनी तसं केलं तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल ना. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंपेक्षा नुकसान कोणाचं होईल हे बघणं जास्ती महत्वाचं आहे. आणि मराठी माणसाची अपेक्षा काय. आता मगाशी कोणीतरी म्हणालं की राष्ट्रवादीची ताकद येतो मुंबईत केशव. नाहीये. तर मुंबईत ताकद नाहीये म्हटलं, आम्ही काय अगदी 227 पैकी खूप 100 सीट्स मागणार नाहीये. बरं. पण जिथे आमचे पॉकेट्स आहे, जिथे आमची ताकद आहे, जिथे आम्ही निवडून येऊ शकतो. कारण काय शेवटी आघाडी झाली की एक असतं की एकमेकांच्या साह्याने काही सीट्स येण्याची शक्यता असते. बरं. तर तशी आघाडी झाली तर तसा फायदा जसा मुंबईमध्ये आम्हाला होईल तसा इतर ठिकाणी शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल त्यांनाही आमचा फायदा होऊ शकतो, झालेला आहे. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जो फायदा होऊ शकतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा होऊ शकतो, नाही असं नाहीये. परंतु प्रत्येकाने हा विचार अगदी चाणाक्षपणे केला पाहिजे की आपल्या पक्षाचं ह्या निवडणुकांमध्ये जर आपण भलत्या चलत्यांना जर पाठिंबा दिला तर आपलं किती नुकसान होऊ शकेल याचाही विचार मला असं वाटतं यावेळेस करण्याची आवश्यकता आहे. कारण ह्या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. जसं मुंबईची महापालिका ही देशातली एक आर्थिक मजबूत महापालिका आहे, तर तिचा विचार करणं आणि तिथे आपली मराठी माणसाची सत्ता येणं हे सुद्धा मला वाटतं आपल्याला अपेक्षित अशासाठी आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आज दादर, लालबाग, परळ इथला सगळा मराठी माणूस उकडून कुठे डोंबिवलीला, कुठे विरारला कुठेतरी गेलाय. त्याला पुन्हा एकदा रिप्लांट केलं पाहिजे मुंबईमध्ये. मराठी माणसांना घराच्या किमतींमध्ये अर्ध्या किमतीमध्ये घरं मिळाली पाहिजे, कारण ते मुंबईचे स्थानिक रहिवासी आहे. गिरणी कामगार, गिरण्या सगळ्या ज्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत इथे, मी वारंवार हे सांगत असते की गिरणी कामगार आणि गिरण्या ज्या जमिनी होत्या गिरण्यांच्या त्या सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सच्या घशात गेलेल्या आहेत. तिथे सगळे परचेस करणारे फ्लॅट ही मराठी माणूस नाहीये. त्यामुळे त्या मराठी माणसाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुंबईत आणायचं असेल तर एक मराठी ताकद मुंबईमध्ये निर्माण केली तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विद्यार्थी दाखवावी लागणार आहे. पण बघूयात उद्धव ठाकरेंच्या आजच्या वक्तव्यानंतर बराचसा गोंधळ या ठिकाणी दिसून येतोय. मी येतो केशवराव, मला माहिती तुम्हाला उत्तर द्यायचंय विद्यार्थ्यांच्या एकूणच प्रतिक्रियेबद्दल. पण बालाजी गाडे पाटील, बालाजी, केशवरावांनी म्हटलं की काँग्रेसचं मुंबईत असणारं अस्तित्व हा देखील विचार उद्धव ठाकरेंच्या मनात असावा ना. शेवटी तुमची ताकद किती आहे, माझी ताकद यापूर्वी किती लागलेली आणि माझ्याकडे किती होती याचंही गणित उद्धव ठाकरेंच्या मनात निश्चित असेल ना. नाही, अगदी बरोबर आहे. पण जसं तिवारीजी म्हणाले की कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे केशवराव नाही ठरवू शकत ना. कारण लोकसभेमध्ये आमचे खासदार निवडून आलेले आहेत भाजपच्याच उमेदवाराला तिथं पराभूत करून. विधानसभेमध्ये आमचे अमीन पटेल, वर्षातही गायकवाड खासदार आहेत, अमीन पटेल आमचे आमदार निवडून आलेले आहेत. काँग्रेस पक्षाची अगदी म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये सगळीकडे ताकद आहे. ज्यांची ताकद नसते ते भाजप आहे. म्हणून त्यांना काय करावं लागतंय, प्रतीकांचं राजकारण करावं लागतंय, भाषेचं, प्रांताचं, धर्माचं, जातीचं, असं प्रत्येक निवडणुकीमध्ये
ध्रुवीकरण करायचं आणि मग त्यानंतर मतांचे गट्टे घ्यायचे. आणि मग यांची एवढी ताकद होती तर यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाखो मतांचं बोगसगिरी बीजेपीला का करावं लागली, त्याचं उत्तर केशवजींनी द्यावं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे विशालजी, की केशवजींचं खरं तर मला म्हणजे त्यांचं म्हणजे वाईट यासाठी वाटतंय की ते प्रामाणिकपणे संघ आणि भाजपचं काम करतायत, पण ज्यांच्या विरोधात बोलण्यात त्यांचं आयुष्य गेलं तेच त्यांचे आता नेते झालेले आहेत. असे काँग्रेसमधले असतील, जे अजित पवारांच्या विरोधात ते बोलले ते त्यांचे नेते आहेत, अशोकराव चव्हाणांच्या विरोधात बोलले ते त्यांचे नेते आहेत. अशी असंख्य मोठी यादी आहे. त्यामुळं खरी भाजप आता शिल्लक राहिलेलीच नाहीये. त्यामुळे त्यांचीच ताकद तरी कमी असल्यामुळे त्यांना बाहेरून आयात करावं लागतंय. पण आमची ताकद व्यवस्थित आहे, ते आम्ही लोकसभेत दाखवून दिले. बरं. आणि म्हणून बालाजी मला एक सांगा ना, करून विद्याताईंनी विधानसभा असं जिंकवी लागली. म्हटलं की शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, हो. त्यावेळी काय एकूण वातावरण असेल त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, हा अगदी. विचार काँग्रेस देखील करतंय का? नाही, तुम्ही आता ठामपणे सांगू यामध्ये- शकता का? मला सांगा ना बालाजी, विशालजी, मला सांगा ना, बिलकुल. एक कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून विचार करा, प्रवक्ता म्हणून उत्तर द्या, की तुम्ही बोलताय प्रवक्ता म्हणून, पण तुम्ही ठामपणे सांगताय का की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे तुमच्यासोबत असतील? नाही, आता यामध्ये एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं भाजपच्या सुद्धा प्रवक्त्यांनी मान्य केलं ना, आम्ही सगळ्यांनीच, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित हे त्या जिल्ह्यानुसार वेगळे असतात. आणि आमच्या पक्षानं, काँग्रेस पक्षानं असं सांगितलेलं आहे की जे स्थानिक पातळीचे काँग्रेसचे नेते आहेत, ज्या ज्या जिल्ह्याचे नेते आहेत, त्या जिल्ह्यांच्या नेत्यांचं मत हे सर्वाधिक ग्राह्य धरलं जाईल की तिथं कशा प्रकारची युती करायची आहे, आघाडी करायची आहे. कारण प्रत्येक जिल्ह्याचे गणित वेगळे असतात. पण म्हणजे सध्या आम्ही बालाजी- महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत. पण बालाजी, म्हणजे तुम्ही अपवादात्मक तुम्ही पण परिस्थितीमध्ये- सोयीची भूमिका घेणार म्हणजे महापालिकेच्या नाही निवडणुकीत? सर, तसं सर सोयीच्या भूमिकेचा विषय नाहीये. विशालजी, मुद्दा काय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवरती आणि स्थानिक तडजोडी आणि गणितांवरती लढल्या जातात. त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेला आम्ही विरोधात आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक ठिकाणी असेल. पण जसं की केशव उपाध्यायजी म्हणाले, लेट मी कंप्लीट, केशव उपाध्यायजी जसं म्हणाले की 25-30% ठिकाणी आम्ही पण एकत्रित नसतो, तर त्या जिल्ह्याच्या तिथल्या त्या राजकीय अडचणी असतात, त्यामुळे तिथं होऊ शकतं. पण सध्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत. भाजपनं जी या देशामध्ये आणि राज्यामध्ये गुंडाराज माजवलेला आहे, आज त्यांचे नेते पेरोलवरचे आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार घेऊन पडळकरांसारखे जे आमदार आहेत किंवा महसूल मंत्री बावनकुळेंसारखे लोक आहेत, गुन्हेगार घेऊन फिरतायत. तर हे थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही तिघजण एकत्रित आहोत. बालाजी, ते म्हणतायत की तुमच्या विरोधात ते एकत्रितपणे लढणार आहेत म्हणून त्यांची युती भक्कम आहे असं आत्ताच केशवरावांनी सांगितलं, पण तुम्ही काही मात्र आम्ही एकत्रित आहोत. आता तीनही प्रवक्ते आहेत. एक लक्षात घ्या, आता विद्याताई आहेत, अपवादात्मक परिस्थिती वगळता आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. बरं, चला आणि- केशव बघा. हा, आणि मला खरंच मगाशी विद्याताई पण म्हणत होत्या आणि विद्याताईंनी मला महाराष्ट्रातला, मुंबईतला गिरणी कामगार वगैरे गिरण्या कसा बाहेर फेकला गेला, मला खूप त्याने सांगितलं, आणि गिरण्या कशा विकल्या गेल्या. काय आपला इतिहास आपल्याला बऱ्याच वेळा आठवत नाही. 2005-06च्या दरम्यान ज्यावेळी ज्या गिरण्यांच्या बाबत निर्णय झाला, 1/3 हे सरकार कोणाचं होतं, मुख्यमंत्री कोण होते, विलासराव देशमुख. काँग्रेस त्याच्यामध्ये, काँग्रेसचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्यामध्ये होतं. आपलंच सरकार त्यावेळी असताना गिरण्याच्या जमिनीचा जो हिशोब झाला 1/3 त्यावेळी हे आठवण झालं नाही. त्यावेळी सुद्धा भारतीय त्यावेळी जनता पण पार्टी आम्ही आठवण, त्यावेळची काय आंदोलन आठवण, बोललेलो माझं आहोत. आठवण द्या, थांबा ताई. माझं आलेलो, आठवण आम्ही बोललेलो, त्यावेळी सुद्धा आम्ही आंदोलन सांगत होतो, सुद्धा यातनं गिरणी कामगार बाहेर फेकला जाणार, हे त्यावेळी सुद्धा आम्ही सांगत होतो. त्यावेळी भारतीय जनता पार्टी आम्ही विरोध करत होतो, पण त्यावेळी अशाच पद्धतीने त्यावेळी निर्णय घेतले. आज त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयामुळे आज मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा इतिहास काँग्रेस राष्ट्रवादीला आपलं पाप हे दूर फेकता येणार नाही. हा नंबर 1. नंबर 2, मराठी माणूस. मला सांगावं, शरद पवार गट राष्ट्रवादीला कधी मुंबईत किती वेळा राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष मराठी होता, नरेंद्र वर्मा असतील किंवा आणखीन कोण असतील, किती वेळा मराठी माणूस अध्यक्ष, साधारण मराठी अध्यक्ष राखी जाधव राष्ट्रवादीला सापडू नये. मराठीचे. नरेंद्र वर्मा कोण होते मला सांगा ना. नरेंद्र वर्मांच्या राखी रूपाने जाधव तुम्ही आहे ना अध्यक्ष आता. केला होता. हो ना, आता ना, पण नरेंद्र वर्मा किती वर्ष अध्यक्ष, वर्षानुवर्ष नरेंद्र वर्माच होते. त्यामुळे नाही, मराठी माणसाच्या आम्ही नावाने जातीभेद- ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही मराठी करू माणसाच्या नका. नावाने अध्यक्ष करता, तुमच्या हो, मराठी कामकाजामध्ये- माणसाच्या, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. तिसरं, आमचे कोण काँग्रेसचे मित्र प्रवक्ते म्हणाले, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही दोघंही बोललाय. तिसरं काय म्हणे, बोगस मतदान, लाखाच्या मतदान. असं आहे की खरंच एक सगळ्यात मोठी भूमिका विसरताय. गेले 15 वर्ष झालं या मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार कोणाचे, ते भारतीय जनता पार्टीचे. नगरसेवक हे शिवसेनेच्या उभाटा गटाचे तेव्हापासूनच्या ताकदीबरोबर कुणाचे, ते भारतीय जनता पार्टीचे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी मुंबईत आहेच, त्याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही.
ती आम्ही विकासाच्या मार्गावर जाऊन मिळवली आहे, हे असे खोटे आरोप. म्हणजे लोकसभेला यश मिळालं ते मात्र उत्तम यश, परफेक्ट यश असतं. त्यावेळी लोकसभा खासदार तो ईव्हीएम वरती चूक करून जिंकला असं म्हणणार नाही काँग्रेस किंवा बरं केशवराव, माझ्याकडे पण वेळ मात्र थोडा उरला. काँग्रेस ऐका ना केशवराव, केशवजी. मी थोडक्यात. दोघांचं ऐकलंय, माझं पूर्ण होऊ दे, विशाल माझं पूर्ण होऊ दे, मध्ये नको. त्यामुळे असं विशाल पूर्ण होऊ दे. मुळात असं आहे की ज्यावेळी आपल्याला अपयश येतं, याच ईव्हीएम वरती कर्नाटक जिंकलं काँग्रेस, तिथं म्हणत नाही खोटेपणा झाला म्हणून. म्हणजे ज्यावेळी आपलं अपयश 25 आता परवाची मला बातमी वाचली की मला माहिती नाही, वाचली मग नसेल. निवडणूक मुंबईत आयोग 7 लाख आवाज- मतं वाढली. दिशांतर होतं. अशी ऐका ना परवाची केशवराव. बातमी आहे. निवडणूक मी आता आयोग बातमी पाठवत आवाज तयार का आहे देत नाही की, का मला केशवजी? सगळ्या याच्यामध्ये निवडणूक शेवटी आयोग ही का प्रक्रिया देत आहे, नाही? ती तुम्हाला निवडणूक सिद्ध करता आयोग येत नाही. जे म्हणून मागितलंय खोटे ते आरोप का करायचे हे देत नाही? काँग्रेस बरं, केशवराव. गांधीकडून सुरू बरं, आहे. ठीक आहे. आणि बाकीचं हे ऐका विषय ना. तोच आहे. थोडक्यात जाता मला एक सांगा केशवराव, तुमच्याकडे तरी व्यवस्थित आहे ना, सगळं ठीक आहे, भक्कम आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्ष महायुती म्हणून या ठिकाणी निवडून लढणार, बरं. याच्याबद्दल दुमत बघायचं कारण. म्हणजे आपल्याला यापुढे प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही की तुमच्याकडे ठीक आहे की नाही? अरे प्रश्नच येत नाही. उत्तम सरकार बरं, ठीक आहे, ते चाललंय, ठाम आहेत. चांगल्या पद्धतीने लोकं- ते एकत्रितपणे काय चिंता लढणार आहेत. करायची कारण? ते एकत्रितपणे लढणार आहेत. आम्ही हा, एकत्रितपणे लढू आणि आणखी नाही कोणी सोबत आलं तर त्यांनाही सोबत घेऊ. काही आम्हाला शंका बरं तुम्ही विकासाच्या जागा भूमिकेवर ठेवली आहे, जे असतील वॅकन्सी त्याला आहे सोबत घेऊ. तुमच्याकडे केशवराव. विद्याताई, हा बोला. विकासाच्या भूमिकेवर जे सोबत येतील, ते पण- उद्याच्याला विद्यात असं आहे की तरी सुद्धा त्यांना सोबत घेऊ आम्ही. आम्हाला काय कोणत्या अडचण नाही. भूमिकेवर केशवजी, कोणत्या भूमिकेवर? विकासाच्या भूमिकेवर जे आमच्या सोबत येतील त्या विकासावरती सगळ्यांसोबत घेऊ. काय विकास केला 5 वर्षामध्ये किंवा आत्ताच्या या ना याच्यामध्ये जरा सांगा जरा. मुंबईत जरा या 1600 एकर जमीन दिली विकास ना. दाखवतो अहो तुम्ही चला, अदानीला आता सेतूला जाऊ, सगळ्या गोष्टी करू. 1600 एकर जमीन दिली. धारावी दिली. धारावी आंधणमध्ये दिली, आंधणमध्ये दिली. बरं, एक- धारावी दिली, धारावीच्या लोकांना बेघर केलं. क्षेत्रामध्ये जसा तुमचा विकास 1 लक्षात घ्या, प्रशासन बसू बरं, आणून ठीक ठीक आहे. आपलं सगळ्यांचं म्हणणं लक्षात आलं. माझ्याकडचं वेळ संपलेला आहे. जमीन विकल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने मुंबईला विकण्याचं काम. बालाजी, महत्वाचा मुद्दा होता की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत फुटीचे संकेत दिलेत काय, विषयाला घेऊन आपण चर्चा केली. ठीक आहे, आपापल्या बाजूने आपण आपलं मत व्यक्त केलं. चला, या विषयाला घेऊन आम्ही जनतेला देखील प्रश्न विचारलेला होता. बघूयात जनतेने या संदर्भात काय पोल व्ह्यू केलेला आहे, तो पोल देखील आपण जाणून घेऊयात. आमचा प्रश्न होता की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत फुटीचे संकेत दिलेत का, यावरती बघा 72% जनता म्हणते होय. दुसरा पोल, त्याची टक्केवारी मला सांगण्याची गरज नाही, जनताच म्हणते की होय, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत फुटीचे संकेत दिलेले आहेत. चला, आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं व्यक्त केली. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. चला मंडळी, काळच ठरवेल की नेमकं काय घडतंय, कारण मी यापूर्वी एक वाक्य ठामपणे म्हणालो, राजकारणात काहीच शाश्वत नसतो. कोणीच कोणाचा कायमचा शत्रू आणि कोणीच कोणाचा कायमचा मित्र देखील नसतो. बघूयात सोयीनुसार येणाऱ्या काळात काय भूमिका घेतल्या जातात. इथे थांबूयात. पहा